मित्रांनो तुम्हाला आता थोडा ठकठूक आवाज येणार आहे कारण की घरात चालली आहे कलरिंग आणि माझा आवाज तुम्हाला कसा येतोय बघा। कारण की आम्ही पूर्ण रूमला खाली केलेलं आहे बघा, इकडचं सर्व सामान खाली करून दिला, टीव्ही पण काढून टाकलेली बघा बॅगमध्ये आणि या साईडचा पण पूर्ण हॉल खाली केलेला आहे कारण की आता कलर या रूमात होणार आहे। बाहेर ऑलमोस्ट होऊन गेलेला आहे, प्रायमर लावलं मग त्याच्यावरती दुसरा कलर लावते, दाखवतो तुम्हाला बाहेर बघा। पहिले व्हाईट कलरचं प्रायमर लावलेलं आहे इथे आणि मग याच्यावरती दुसरा कलर लावणार आहे। या साईडला पण लावायचे आहे पण ते अजून इकडचे सर्व झाड जंगल कापावं लागेल, मग या साईडचे लावतील ते। इतकं झालेलं आहे, आता याच्यावरती अजून दुसरा कलर लावूया आपण। आणि शेरू बघा आपला इथे बसलेला आहे, हे थोडा घाबरतात ते लोक म्हणून याला बाहेर बांधलेलं आहे आम्ही। तर मित्रांनो आपल्या घराचा कलर झालेला आहे आता कम्प्लिटली, आणि तुम्ही बॅगमध्ये पाहतच असणार की हा कलर चेंज केलेला आहे। इथं अगोदर होता पिंक कलर, तर तुम्हाला मी दाखवतो आता एक एक रूम, आणि बाहेरचं जे लुक आलेलं आहे ते एकच नंबर आहे। तर तुम्हाला आता एक एक रूम दाखवतो मी। मित्रांनो हे बघा, इकडे आम्ही जे म्हणजे हा कलर चूज केलेला आहे ते म्हणजे हा बघा, याचा जो कलर आणि याचा कलर आहे तो आम्ही मॅच घेतलेला आहे। तर या साईडला पण तोच कलर घेतलेला आहे, फक्त इथे थोडा डार्क घ्यावा लागला कारण की 3 भिंतींना सेम कलर होता म्हणून। बघून घ्या एकदा। आता आपण जाऊया दुसऱ्या रूमात। तर मित्रांनो मी इकडं देवघरात ऑरेंज कलर करायला सांगितला कारण की ऑरेंज कलर काहीतरी अलगच एकदम मस्त वाटत होतं, आणि इकडं उरलेल्या 2 भिंतींवरती आपला नॉर्मल कलरिंग करून दिला। हे बघा किती मस्त लुक येतं एकदम। तर मित्रांनो बघा, या रूमात या भिंतीवरती येलो कलर केलेला आहे आणि बाकी जी ही भिंत इथे पण तोच कलर केलेला आहे आपण। आणि मित्रांनो किचन पण बघू शकता, किचनमध्ये पण आम्ही पहिले जो कलर होता तोच केलेला आहे। आणि मित्रांनो हे बघा, हा आपला हॉल आहे जो की एकदम मस्त वाटत आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा इथे ऑरेंज कलर आणि या भिंतीवरती आपला जो जुना कलर होता तोच केलेला आहे आम्ही बघा। आणि मित्रांनो गेटला पण कलर केलेला आहे आम्ही, बघू शकता तुम्ही कलर कसा आहे। आता तुम्हाला डायरेक्ट मी बाहेरच दाखवतो, त्या पहिल्या बघून घ्या। इकडे व्हाईट कलर आणि शेरूने ना इथे सर्व पाय उमटवून दिलेले बघा। हे आम्ही तरी एकदा अजून कलर करायला लावलो, त्या कलर केल्यानंतर पण त्याने पाय उमटवून दिले। तर मित्रांनो हे बघा घराचं फायनल लुक, हे जितके पण कलर आहे ते सर्व मीने सिलेक्ट केलेले आहे, बघून घ्या किती छान वाटतंय आता। आणि मित्रांनो इकडचं पण सर्व साफ केलेलं आहे आणि या साईडला पण कलरिंग करून दिलेली आहे, बघू शकतात। तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की एवढं कलर कसं काय चूज केलेलं आहे, तर त्याच्यावर आहे ना असं पुस्तक भेटलं होतं मला, हे बघा एशियन पेंटचं असं। तर याच्यामधून मी चूज केला होता कोणता कलर मारायचा आहे असं, जास्त करून ते एवढ्या एरियात चूज आणि हे माझ्या हाताला कलर लागलेला आहे गेटच्या। तुम्हाला वाटेल की एवढी खराब हात आहे, ते खूप धुतलं गेलं, खूपदा मी त्याला धुतलं पण काही फरक नाही वाटला, पण 2-3 दिवसात निघून जाईल तसं। तर आपण या ब्लॉगला इकडेच संपवू, भेटूया लवकरच नवीन ब्लॉगवरती, तोपर्यंत बाय बाय, नमस्कार।